सुस्वागतम मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आज काय घडलं याचे अपडेट आपण बघणार आहोत. चांदेकरांनी कलाला रात्रभर घराबाहेर ठेवलेलं असतं. ही बातमी सोहमने संगीता, बाबांना आणि काजलला सांगितलेली असते. त्यामुळे संगीता आणि बाबा तडक आता चांदेकरांच्या घरी तर आलेले असतात, परंतु ही सरोज आता संगीताला हाताला धरून घराबाहेर काढते. आईचा झालेला हा अपमान कलाला अजिबातच बघवत नसतो. तर संगीता म्हणत असते की तुम्ही माझ्या मुलीशी असं का वागताय, तुम्ही तिला रात्रभर घराबाहेर का ठेवलत. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की मम्मा, हा प्रश्न तू यांना विचारण्यापेक्षा तू कलाला का नाही विचारत. आणि तुझी कला प्रत्येक वेळी चुकते. तुला असं वाटतं की कला नेहमी बरोबर वागते, परंतु तसं नाहीये. आता तूच या गोष्टीचा विचार कर ना. माझ्या बाबतीत बरे हे चांदेकर असे वागत नाही, माझ्या बाबतीत तर सगळे चांगलेच वागतात. याचं कारण तुला माहिती आहे का काय आहे? कारण मी सगळ्यांशी चांगलं वागते, मी चुकत नाही, त्यामुळे माझ्यासोबत सर्वजण चांगलेच वागतात ना. तुझी मुलगी कला नेहमी चुका करत असते, घरच्यांशी खोटं बोलत असते आणि त्यामुळे सर्वजण तिच्या विरोधात जातात आणि मग तिला घराबाहेर काढतात. या सगळ्या गोष्टीला कला एकटीच जबाबदार आहे. रोहिणी संगीताला म्हणते की आता तुम्हीच बघा कोण खरं आणि कोण खोटं ते. आम्ही तर नैनाच्या बाबतीत असं करत नाही. तुमची एक मुलगी अशी आहे तर दुसरी मुलगी तशी. नैना संगीताला म्हणत असते की अगं आई, आता तरी त्या कलाला पाठीशी घालणं जरा बंद कर. संगीताला आता नैनाचा खूपच राग आलेला असतो की ही नैना तिच्या स्वतःच्या बहिणीबद्दल कशी काय अशी बोलू शकते आणि एवढं कलाने तिच्यासाठी काय काय केलंय ही एका क्षणात या सगळ्या गोष्टी विसरली का. मग संगीता नैनाला म्हणते की नैने, आता तू एक शब्द जरी बोललीस ना तरी तुझं मुस्काट फोडेल मी. अगं, तुला लाज कशी नाही वाटत ग स्वतःच्याच बहिणीबद्दल असं बोलायला. आतापर्यंत कलेने जे काही केलं ते विसरलीस का तू. आणि कोणी काही म्हटलं ना तरी सुद्धा मला माझ्या कलेवर पूर्ण विश्वास आहे. मला माझी कला माहिती आहे की तिचं मन किती स्वच्छ आहे. ती कधी पाप करूच शकत नाही. कुठलंही काम करताना तिच्या मनात वाईट हेतू कधी नसतोच. आता संगीता जेव्हा कलाचं एवढं गुणगान गात असते तेव्हा सरोज बरे कशी ती ऐकून घेईल. मग सरोज लगेच संगीताला म्हणते की काय हो, काय चाललंय तुमचं मगाच्यापासनं, माझी मुलगी माझी मुलगी. आणि एवढंच जर तुम्हाला तुमच्या मुलीचा पुळका असेल तर जा ना मग घरी घेऊन तुमच्या. दरवर्षी आम्ही आमचा नवरात्री उत्सव इतक्या आनंदात साजरा करतो, परंतु आता या वर्षी मात्र तुमच्यामुळे आमच्या नवरात्रीला ग्रहण लागलंय. उगाच आता मला सकाळी सकाळी आमच्या घरात तमाशे नकोय हा. आणि असं म्हणून पुन्हा एकदा ती संगीताला धक्का देते आणि घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. मला तुमची सावली आमच्या घरात काय, आमच्या दारामध्ये सुद्धा नकोय असं म्हणत पुन्हा एकदा सरोज संगीताला जोराचा धक्का देते. आता मात्र त्याच वेळी आबा तिथे आलेले असतात. कलाने संगीताला सावरलेलं असतं. आता आबांनी स्पष्टपणे बघितलेलं असतं की सरोजने किती जोराचा संगीताला धक्का दिलाय. तिच्या वयाचा सुद्धा मान ठेवला नाही आणि त्यामुळे आबा खूप चिडलेले असतात. आबा सरोजवर ओरडतात आणि म्हणतात की सरोज, काय चाललंय हे. सरोज तोंड वर करून आबांनाच बोलत असते. आबांना म्हणत असते की आबा, इथे जे काही घडलं ना त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये आणि जे काही घडलंय ना हे बघण्यासाठी तुम्ही इथे नव्हता आणि तुम्हाला माहित नाहीये. काहीही समजून न घेता ह्या मला जाब विचारण्यासाठी इथे आल्यात आणि तेही त्यांच्या मुलीची बाजू घेऊन. आबा म्हणतात की सरोज, कारण दुसरं कुठलंही असू दे, परंतु चांदेकरांच्या घरचे हे संस्कार अजिबात नाहीये. चांदेकरांच्या घरामध्ये लोकांना आपुलकीने घरात घेतलं जातं, त्यांचा मान सन्मान केला जातो, त्यांची घरातून हकालपट्टी कधीच केली जात नाही. अगं, हेच संस्कार आहेत का आपले. तेव्हा सरोज म्हणते की आबा, तुम्हाला काही माहीत नाहीये. त्यावर आबा म्हणतात की तू गप्प बस आता. नवरात्री उत्सवामध्ये देवी आईच्या सगळ्या आरत्यांची जबाबदारी तुझी असते. आरती करण्याचा मान तुझा असतो आणि सोबतच पाहुण्यांची जबाबदारी सुद्धा तुझ्यावर असते. या जबाबदाऱ्या मी तुझ्यावर का सोपवल्या होत्या माहितीये? कारण तू घरातली कर्तबगार सून आहेस म्हणून. परंतु यावेळी तुझी शिक्षा अशी आहे की तू चांदेकरांच्या घरच्या देवीची पूजा करणार नाही, आरती करणार नाही. हे ऐकून सरोजला खूप मोठा धक्का बसतो आणि मी तुझ्याकडनं हा अधिकार काढून घेतोय कारण तू घरामध्ये अतिशय वाईट वागलीये असं आबा सरोजला म्हणतात. या गोष्टीचं खापर सुद्धा सरोज कलावरच फोडते आणि कलाला म्हणत असते की आज फक्त तुझ्यामुळे आबा माझ्यासोबत या शब्दात बोलले. याआधी ते माझ्यासोबत असं कधीच वागले नव्हते, असं कधीच बोलले नव्हते, परंतु आज तुझ्यामुळे मला हा दिवस बघायला भेटलाय. आता तर मी तुला अजिबातच सोडणार नाही आणि आता तू बघतच राहा की नाही जर मी तुला या घरातून कायमचं घराबाहेर काढलं ना तर माझं नाव सुद्धा सरोज नाहीये. असं म्हणत तावातावात आता सरोज घरात निघून गेलेली असते.
कला संगीताला म्हणत असते की आई बघितलं ना, त्यामुळे मी तुला सांगत होते की तू या घरामध्ये नको येऊस आणि नको जाऊस आतमध्ये. बघितलं ना शेवटी काय झालं, तुझ्या पदरात अपमानच पडला ना. मला माहित होतं ग तुझा अपमानच होणार आहे, म्हणून मी तुला म्हणत होते की घरात जाऊ नकोस. संगीता म्हणते की अगं कले असं कसं बोलतेस ग तू, शेवटी तू आमची मुलगी आहेस ना. तुझं एकदा लग्न करून दिलं म्हटल्यावर तू तुझा संसार बघ, आमचा आम्ही बघतो असं नाही ना ग होत. शेवटी मुलीची जबाबदारी आईवडिलांना घ्यावीच लागते आणि आयुष्यभर घ्यावी लागते. इतर आईवडील जे विचार करतात ते आम्ही नाही ग विचार करत. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही तुम्हाला लहानपणापासून अगदी मुलांप्रमाणे वाढवलंय. मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. आणि मग आज तू एवढी संकटात असताना आम्ही इथे यायचं नाही असं तू कशी काय म्हणतेस ग. संगीताचं आणि कलाचं हे बोलणं ऐकून आबांना मात्र फार वाईट वाटतं. आबा संगीता आणि बाबांना म्हणतात की हे बघा, जे काही घडलं, सरोज तुमच्यासोबत जे काही वागली, तुमचा या घरामध्ये जो काही अपमान झाला त्याबद्दल मी स्वतः तुमची माफी मागतो. आबा स्वतः आता संगीता आणि बाबांसमोर हात जोडून उभे असतात. ते बघून संगीता आणि बाबांना खूप वाईट वाटतं. मग बाबा आबांना म्हणतात की नाही हो, तुम्ही आमच्या पुढे असे हात जोडू नका. संगीता म्हणते की हो आबाजी, तुम्ही आमच्या समोर हात जोडू नका, कारण तुम्ही आमच्या समोर हात जोडावे एवढी आमची पात्रता नाहीये. आबा म्हणतात की आज घरामध्ये जे काही झालं ते खरंच खूप चुकीचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की जे काही घरामध्ये झालं ती गोष्ट इथेच सोडून द्या. कुठलीही गोष्ट तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आणि आज घरामध्ये जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. कला आबांना म्हणते की आबा प्लीज तुम्ही असे हात जोडू नका ना प्लीज. मला नाही आवडत की तुम्ही असे हात जोडलेले. तुम्ही प्लीज आतमध्ये जा, नाहीतर इथे बाहेर उभं राहून तुम्हाला त्रास होईल आबा, आणि तुम्हाला त्रासामध्ये मी नाही बघू शकत. मग आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू एक काम कर, तू कलाच्या आईवडिलांना घरी सोडवून ये. अद्वैत म्हणतो की आबा मी. तेव्हा आबा म्हणतात की हो तूच. आता तू सुद्धा माझ्यासोबत असा बहस घालत बसणार आहेस का, तू सुद्धा मला उलट उत्तर विचारणार आहेस का. अद्वैत म्हणतो की नाही आबा. मग आबा म्हणतात की आता कलाच्या आईवडिलांचा इथे जो काही अपमान झालाय ना तो बस झाला. आता त्यांच्या मान सन्मानासाठी त्यांना घरापर्यंत सोडून तरी ये. मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा. त्यानंतर आबा घरामध्ये निघून जातात. बाकीचे सर्वजण सुद्धा आता घरामध्ये निघून गेलेले असतात. अद्वैत बाबा आणि संगीताला म्हणतो की चला. तर बाबा म्हणतात की नाही अद्वैतराव, कशाला, तुम्हाला उगाचच कशाला त्रास, आमचा आम्ही जाऊ. अद्वैत म्हणतो की नाही असं कसं, आबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि आबांनी मला तुम्हाला तुमच्या घरी सोडून यायला लावलंय म्हटल्यावर मला यावंच लागेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे चला, मी गाडी घेऊन मागून येतो. बाबा आणि संगीता दोघंही आता पुढे गेलेले असतात. मग कला आता अद्वैतवर फायरिंग करते. अद्वैतला ती म्हणते की काय रे अद्वैत, जेव्हा माझ्या आईवडिलांना घरातून बाहेर हकललं जात होतं तेव्हा तू काय करत होतास, असाच मूग गिळून बसला होतास का. तुला जेव्हा वाटलं की मी तुझ्या आईला धक्का दिला तेव्हा तू थेट माझ्या अंगावर आलास, आणि मग आता जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्या आईवडिलांशी असं वागताय तेव्हा मी सुद्धा असंच करायला हवं ना. अद्वैत कलाला म्हणतो की जर तू माझ्या आईसोबत काल तसं वागली नसती तर आज ही परिस्थिती आलीच नसती. कला म्हणते की बघा ना, म्हणजे ते माझे आईबाबा ज्यांना आज घरातून बाहेर काढलं जातंय ते माझे आईबाबा प्रत्येक वेळी मला हीच गोष्ट समजावून सांगतात की अगं कले, अद्वैतरावांचा नवरा म्हणून स्वीकार कर. प्रत्येक वेळी माझ्या बाबांनी, माझ्या आईने माझी बाजू न घेता तुझी बाजू लावून धरली. प्रत्येक वेळी अद्वैतराव कसे बरोबर आहे हे मला पटवून देतात माझे आईवडील. आणि बघा ना, आज जेव्हा त्यांना घराबाहेर काढलं जात होतं तेव्हा त्यांचे लाडके अद्वैतराव, त्यांचे लाडके जावई मात्र मूग गिळून बसले होते. अद्वैत म्हणतो की तू नको बोलूस या सगळ्या गोष्टी, माझ्या बाबतीत काही वेगळं नाहीये. ज्या आबांना माझ्यावर इतका विश्वास होता ते आबा सुद्धा मला हेच म्हणतात की कलाचा सून म्हणून स्वीकार कर, कलाचा बायको म्हणून स्वीकार कर, त्यानंतर कला किती चांगली आहे, तिला तू मानाचं स्थान दे, वगैरे वगैरे. तर इकडे कला ही घराबाहेर असल्यामुळे नैनाचं मात्र खूपच हाल चाललेले असतात. नैनावर अतिशय वाईट दिवस आलेले असतात, कारण नैनाला आबांनी किचनची ड्युटी दिलेली असते आणि मेन म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य हा नैनाला बनवायचा असतो. नैनासाठी तर हा खूप मोठा टास्क असतो आणि यावेळी ती आता प्रेग्नन्सीचा बहाणा सुद्धा करू शकत नसते, कारण मोठेपणाचा आव मात्र नैनाने स्वतःवर ओढून घेतलेला असतो. कशा प्रकारे ती मोठी आहे, कशा प्रकारे तिला सगळ्या गोष्टी जमतात आणि ती सगळ्यांची मनं जिंकू शकते असा तिने मोठेपणा दाखवलेला असतो. त्यामुळे नैनाला या सगळ्या गोष्टी करणं भाग असतं.
नैना स्वतःशीच बडबड करत असते की काय गरज होती त्या कलाला मूर्खपणा करण्याची, काय गरज होती अति आगाऊपणा करायची. एक म्हणजे ती कला मूर्ख आणि दुसरी म्हणजे तिची बहीण म्हणजे मीच मूर्ख. मला तरी काय गरज होती ही जबाबदारी स्वतःवर ओढावून घ्यायची. आणि मला हे सगळं काय करायला लागते आता. काय स्वप्न बघितलं होतं मी रात्री. मला असं स्वप्न पडलं होतं की मस्त माझ्या ताटामध्ये छान अशा पुरणपोळ्या वाढलेल्या आहेत, मस्त त्या मऊ आणि लुसलुशीत आहेत, सोबतच साजूक तुपाची धार वरून टाकली आहे आणि वा 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 मी त्या पुरणपोळ्यांचा आनंद घेतीये. पण इथे मला काय करावं लागतंय, पुरणपोळ्या बनवाव्या लागताय आणि त्या पुरणपोळ्या मला इतरांना खाऊ घालायच्या आहेत. काय यार, माझ्यासोबतच असं का होतं नेहमी. या घरात ना माझ्या मनासारखं काही होतच नाही. तर इकडे अद्वैत आता कलाच्या आईवडिलांना घरी सोडवून आलेला असतो. आता तो गाडी पार्क करतो तर कला तिथेच उभी असते. ज्याप्रमाणे अद्वैत गेलेला असतो तेव्हापासून कला अजूनही उभीच असते आणि जेव्हा अद्वैत येतो तेव्हा कला रागानेच अद्वैतकडे बघत असते. आणि मग अद्वैत विचार करतो की ही मला अशी का बघते. मला माहिती नाही हिच्या मनामध्ये नक्की काय चाललंय. अद्वैत तू मला घराबाहेर काढलं ना, आता बघच तू जोपर्यंत मला घरात घेत नाही ना तोपर्यंत मी इथेच उभी राहणार. असं काहीतरी चॅलेंज आहे हिच्या मनात. ठीक आहे मग मी तयार आहे, चॅलेंज ऍक्सेप्टेड. आता अद्वैतला असं वाटलेलं असतं की कला तिथे उभी आहे याचा अर्थ असा आहे की ती मला चॅलेंज करते की बघ मी इथे उभीच आहे, अजून पण मी उभेच राहणार. जोपर्यंत तू मला घरात घेत नाही तोपर्यंत मी अशीच उभी राहणार. त्यामुळे अद्वैतला कलाचा हा गुरूर तोडायचा असतो. त्यामुळे कलाच्या मागून जाऊन तो मुद्दामच कलाला धक्का देतो. ज्यामुळे जी कला उभी असते ती थोडीशी गडबडते आणि पडायला लागते. मग अद्वैत हसायला लागतो. कला म्हणते की काय आहे हे सगळं. अद्वैत म्हणतो की नाही मी तर फक्त बघत होतो की तू तुझं चॅलेंज किती पाळती असते. तर कला त्याला म्हणते की तू काय खेळ मांडलायस हा. आणि अद्वैत दिवसेंदिवस मी बघते की तुझा विक्षिप्तपणा जरा जास्तच वाढत चाललाय. अद्वैत म्हणतो की अच्छा मी विक्षिप्त आहे, मग तू कोण आहेस. हे बघ, जोपर्यंत तू तुझ्या तोंडाने कबूल करत नाही की तू आईला धक्का दिला होता आणि जोपर्यंत तू तुझ्या तोंडाने माफी मागत नाही तोपर्यंत तू काही घरात येणार नाहीस. कला त्याला म्हणते की तुला जे माझ्याबद्दल वाटतंय ना ते सगळं तुझ्यापाशीच ठेव. तू काय तर म्हणे मी तुला खुन्नस देतीये, मी कशी दुष्ट आहे, मी कशी वाईट आहे. अद्वैत म्हणतो की मग त्यात काय एवढं आहेसच तू वाईट आणि काय बघतीयस तू. तेव्हा कला म्हणते की नाही अहंकाराने आणि स्वार्थाने भरलेला माणूस कसा दिसतो ना हे तुझ्याकडे बघून कळतंय मला. अद्वैत म्हणतो की बापरे, म्हणजे एवढं सगळं घडून एवढ्या चुका करून सुद्धा तिच्यावर माणुसकी दाखवून पुन्हा ऍटिट्यूड दाखवणारी मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय. कला म्हणते की बापरे, स्वीकारून आणि माणुसकी दाखवून. आणि तुम्ही चांदेकर राहू दे हा, खूप बाजूला आहे हा विषय. अरे मी जेव्हा घरामध्ये आले ना पहिल्यांदा तेव्हा सुद्धा माझा गृहप्रवेश नीट झाला नव्हता या घरात. एवढंच नाही, गृहप्रवेशाच्या दिवशी आई वडिलांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही अशी अट सुद्धा मला घालण्यात आली. माझं लग्न झालेलं असताना मी नववधू असताना सुद्धा कित्येक महिने मला स्टोर रूम मध्ये राहावं लागलं. एवढंच नाही चांदेकर, जेव्हा जेव्हा माझे आई वडील इथे आले ना तेव्हा तेव्हा त्यांचा अपमान झाला या घरात. याला तुमच्याकडे माणुसकी असं म्हणतात का. माणुसकी म्हणजे काय चांदेकर हे तुला माहितीये का. अद्वैत म्हणतो की समोरचा माणूस जर त्याची चूक मान्य करायला तयार नसेल तर मात्र चांदेकर जशास तसं वागतात. कला म्हणते की काय रे सारखं चांदेकर चांदेकर, काय चांदेकर लावले रे आणि कोण आहेत हे चांदेकर. या घरात राहणारे चांदेकर ज्यांना सगळ्या कोल्हापुरामध्ये मान आहे, महाराष्ट्रात मान आहे, महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा सन्मान केला जातो आणि ज्यांना सर्वजण ओळखतात आणि ज्यांच्यामुळे चांदेकर नाव मोठं झालंय ते चांदेकर म्हणजेच आबासाहेब चांदेकर माझ्याशी खूप चांगलं वागतात. आणि तू ज्या माणुसकीबद्दल बोलतोयस ना ती फार वेगळी अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस, तुला काय म्हणायचंय म्हणजे, आणि मला माहिती आहे मी काय वागतोय ते. तेव्हा कला म्हणते की अच्छा म्हणजे आजोबा जे काही वागताय ते चुकीचं आहे असं म्हणायचंय का तुला. अद्वैत म्हणतो की गप्प बस असं म्हणालोय का मी. आणि मला माहितीये ना आता तुझा काय प्लॅन होता. तुझा हाच प्लॅन होता ना की जर मी घरामध्ये गेलो तर तू लगेच बसून घ्यायचं आणि जेव्हा माझ्यासमोर असं दाखवायचं की बघ मी अजूनही उभीच आहे, मला किती बसण्यासाठी मान सन्मान लागतोय आणि मग मी निघून गेल्यावर बरोबर खाली बसायचं. हाच प्लॅन होता ना तुझा, बरोबर ना. मला दाखवण्यासाठी हे सगळं करतीयस ना. कला म्हणते की चांदेकर तुला एक गोष्ट सांगू का. पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुला मी इतका भाव देते असं तुला वाटतंय ना ते अत्यंत चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जसा वागतोय तसं जग वागेल असं होणार नाही हा. अद्वैत म्हणतो की नाही तू बोल काही तरी सुद्धा मी कुठेही जाणार नाहीये.
तर इकडे नैना किचनमध्ये असते. नैनाने कणिकमध्ये जास्तीचं पाणी ओतून ठेवलेलं असतं, त्यामुळे सगळं पीठ अगदी पातळ झालेलं असतं आणि हातामधून अक्षरशः गळत असतं. आता रजनी हे सगळं बघते आणि नैनाला म्हणते की नैना, अगं पिठात पाणी जरा जास्त झालंय का? त्याचवेळी आबा तिथे येतात आणि नैनाचे हे प्रताप बघतात. नैनाला ते म्हणतात की काय ग नैना, देवी आईचा उत्सव रात्रीचा आहे का आणि नैवेद्य आपल्याला रात्रीचा दाखवायचा आहे का? नैना म्हणते की नाही आजोबा. मग आबा म्हणतात की मग रात्रीचा नैवेद्य दाखवण्यासारखीच तुझी तयारी चालली आहे. आत्तापर्यंत जर कला असती तर आतापर्यंत तिने सगळं आवरून घेतलं असतं, सगळं काही व्यवस्थित झालं असतं, देवीचा नैवेद्य तयार असता, घरातलं डेकोरेशन रेडी असतं, आतापर्यंत सर्वांना लुसलुशीत अशा पुरणपोळ्या सुद्धा तिने खाऊ घातल्या असत्या. अगं तुला नैवेद्याचं काही गांभीर्य आहे की नाही? आज पहिली माळ आहे ना. त्याच वेळी तिथे सरोज आलेली असते आणि सरोज आबांचं हे बोलणं ऐकत असते. पहिली गोष्ट म्हणजे जिथे कलाचं कौतुक होत असतं तिथे सरोजचे कान पकत असतात, त्यामुळे सरोजला आणखी राग येत असतो कलाबद्दल. मग आबा रजनीला म्हणतात की रजनी, तू एक काम कर, आपल्याला सगळ्यांना पुरणपोळ्या खायच्या आहे आणि देवीचा प्रसाद पण लवकर तयार झाला पाहिजे, नैवेद्य सुद्धा लवकर तयार व्हायला हवा, त्यामुळे तू एक काम कर, कलाला सांग की मी तिला घरामध्ये बोलवले म्हणून नैवेद्य करायचं असं सांग तिला. रजनी म्हणते की हो आजोबा, लगेच जाते. मग सरोज म्हणते की काय गरज आहे, काय तिच्या वाचनं काय नैवेद्य होणार नाही का? आणि आबा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही असा का विचार करता की या घरामध्ये तुमच्या दोनच सुना आहेत, त्या म्हणजे कला आणि नैना. रजनी आणि मी सुद्धा तुमच्या सुनाच आहोत ना. कला आणि नैना येण्याच्या आधी सगळं काही आम्हीच बघितलंय. हा म्हणजे मी स्वयंपाक कधी करत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही होत की मला स्वयंपाक करता येत नाही म्हणून. ते काही नाही, आज नैवेद्य मी माझ्या हाताने बनवणार, मी माझ्या हाताने आज पुरणपोळ्या करेल आणि रजनी मला मदत करेल. चालेल ना रजनी? तेव्हा रजनीचं तोंड जरासं थोडं वाकडच होतं. रजनी त्यामुळे काही बोलत नाही. मग सरोज रजनीला रजनी, तुला जर मला मदत करण्याची इच्छा नसेल तर नको करू, माझी मी एकटी खमकी आहे, मी बनवेल काय बनवायचंय ते. तेव्हा रजनी म्हणते की नाही वहिनी, मला असं नव्हतं म्हणायचं, या ना तुम्ही आतमध्ये, आपण दोघी मिळून करूयात. मग सरोज लगेचच आतमध्ये जाते. नैनाचा खूप मोठा ताण वाचलेला असतो. नैना मोठ्या संकटातून बाहेर पडलेली असते. फायनली तिला पुरणपोळ्या कराव्या लागणार नसतात, त्यामुळे ती भलतीच खुश असते. इकडे कला अजूनही बाहेर अंगणातच उभी असते आणि अद्वैत या गोष्टीवर टपलेला असतो की कधी एकदाची ती खाली बसेल आणि कधी मी तिला पकडेल. तर कला मनात विचार करत असते की आजोबा नेहमी सांगतात की सणवाराला सुनेच्या हातचा नैवेद्य असावा लागतो आणि आता माझ्या हातून तर नैवेद्याचं काहीच होणार नाही. खरं तर मला नैवेद्य बनवायला खूप आवडतो, पण आता काय करू मी, नैवेद्य कसा काय बनवू मी? आणि त्याच वेळी कला विचार करत करत मागे मागे येत असते. आता मागे ठेवलेला असतो स्टूल आणि तो स्टूल पण अद्वैतने स्वतःने आणून ठेवलेला असतो आणि मुद्दाम कला त्याच्यावर बसावी म्हणून प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा कला मागे मागे येत असते, कलाचं त्या स्टूलवर लक्षही नसतं आणि अद्वैत जोरात तो स्टूल मागे ओढून घेतो आणि म्हणतो की माहिती आहे, मला माहिती आहे तू आता ह्याच्यावर बसणार होतीस आणि तसंही तुझं चॅलेंज काय फार काळ टिकणार नाहीये. तेव्हा कला त्याला सांगते की मी काही इथे बसायला आले नव्हते आणि मला बसायला वेळही नाहीये. मला फक्त तुला एवढं विचारायचं होतं की मला देवी आईसाठी नैवेद्य बनवायचं आहे, त्यामुळे 5 मिनिटासाठी मी घरामध्ये जाऊ शकते का आणि अंघोळ करून लगेच परत येऊ शकते का? तसंही तू घातलेली अट मला चांगलीच लक्षात आहे आणि माझाही प्रश्न स्वाभिमानाचा आहे. मला यायला अजिबात आवडलं नसतं, परंतु प्रश्न इथे देवी आईचा आहे. मला फक्त घरात जाण्यासाठी 15 मिनिटाची परमिशन हवी आहे. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे तू आता हे सगळं बोलतीयस का? मगाशी तर मला तोंड वर करून बोलत होतीस की हे काय तुला खेळ वाटला का हा सगळा, मग आता तुला काय खेळ वाटतो हा सगळा? त्याच वेळी सोहम तिथे कॉलवर बोलत आलेला असतो. सोहमला रेंज भेटत नसते, त्यामुळे तो बाहेर आलेला असतो. आता कला सोहमला आवाज देते आणि सोहमला म्हणते की सोहम इकडे ये ना. सोहम तिथे येतो आणि कलाला विचारतो की काय झालं वहिनी? मग कला म्हणते की सोहम प्लीज माझं एक काम करशील का, मला एक कळशी भरून पाणी आणून देशील का? त्यावेळी अद्वैत मात्र सोहमला इशारे करून सांगत असतो की सोहम तिचं काम करू नकोस, तिचं काम करू नकोस, परंतु सोहम कलाला म्हणतो की ठीक आहे वहिनी, मी तुला आणून देतो. आता सोहम जरी अद्वैतचा भाऊ असला तरी शेवटी त्याने बाजू कलाची घेतलेली असते आणि कलासाठी त्याने पाण्याची कळशी आणण्यासाठी सोहम आता आतमध्ये निघून जातो. त्यानंतर सोहम बाहेर येतो, पाण्याची कळशी सोबत घेऊन आलेला असतो. अद्वैतला काही कळत नसतं की आता ह्या कलाच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय, हिला पाण्याच्या कळशीचं करायचं तरी काय.
मग सोहम कलाला विचारत असतो की काय खरे नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय. मग कला आता अद्वैतला कुठलंही उत्तर देत नाही. सोहमच्या हातातून ती पाण्याची कळशी घेत आणि मग बाजूला जाऊन स्वतःच्या अंगावर पाणी ओतून घेते आणि त्या पाण्याने आता ती अंघोळ करत असते. स्वतःवर तिने जलाभिषेक करून घेतलेला असतो. अद्वैत आणि सोहम हे सर्व बघून थक्क होतात. अद्वैत कलाला विचारतो की काय चाललंय हे सगळे खरे. तेव्हा कला सांगते की अंघोळ चालली आहे. त्यानंतर अद्वैत रूममध्ये निघून जातो. मग कला सोहमकडे येते आणि सोहमला म्हणते की सोहम ऐक ना, माझं तुझ्याकडे अजून एक काम होतं, करशील का. त्यावर सोहम म्हणतो की हो सांग ना वहिनी, काय करायचंय ते. सोहम प्लीज तुम्हाला थोडीशी डाळ, थोडंसं कणिक, पातेलं, छोटं पोळपाट लाटणं, पिण्याचं पाणी, एक डाव आणि काडेपेटी आणून देशील का. सोहम म्हणतो की ओके, पण हे सगळं. तेव्हा कला म्हणते की प्लीज माझ्यासाठी आणून देशील का. की जेव्हा तू हे सर्व काही आणशील तेव्हा घरच्यांसमोर आणू नकोस, कारण तुलाही माहिती आहे की घरचे इथपर्यंत आणू देणार नाही. मला देवी आईसाठी प्रसाद बनवायचा आहे, देवी आईसाठी नैवेद्य बनवायचा आहे पुरणपोळीचा. मी बाहेर असले म्हणून काय झालं, देवी आईच्या सेवेत तर खंड पडायला नको ना. त्यामुळे मी माझ्या हाताने पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे. प्लीज तुम्हाला एवढं सामान आणून देशील का. सोहम म्हणतो की चालेल वहिनी, मी तुला आणून देतो. सोहम आता तिथून निघून जात असतो. तेव्हा कला सोहमला म्हणते की सोहम एक मिनिट थांब ना, मला एक गोष्ट सांग की आई बाबा आज इथपर्यंत आले होते, घडलेल्या रात्रीच्या प्रकरणाबद्दल तू आई बाबांना सांगितलंस का. सोहम म्हणतो की हो सॉरी वहिनी, मीच सांगितलं, मी काजलला सांगितलं होतं. तर कला म्हणते की अरे पण तू का सांगितलंस, आई बाबा किती टेन्शनमध्ये आलेत ना त्या गोष्टीमुळे. तर सोहम म्हणतो की अगं वहिनी, मग काय करणार होतो, मला माहीत होतं की घरात जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय आणि तुझी साईड घेणारं घरामध्ये कोणीच नव्हतं. तू रात्रभर घराच्या बाहेर होतीस, त्यामुळे मला ते बघवलं नाही. मला माहीत होतं की जर तुझे आई वडील इथं आले तर ते नक्कीच तुझी बाजू घेतील आणि तुला या संकटातून बाहेर काढतील आणि त्यामुळेच त्यांना मी झालेल्या गोष्टीची खबर दिली. तर कला म्हणते की ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं, तू प्लीज मला तेवढं सामान आणून दे. मग सोहम म्हणतो की ठीक आहे वहिनी. मग सोहम आतमध्ये निघून जातो आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे देवी आईची पूजा होणार असते आणि देवी आईच्या पूजेला लागणारा नैवेद्य आबा सरोजला सांगतात की घेऊन ये म्हणून. आता सरोज पुरणपोळीचा नैवेद्य आणण्यासाठी किचनमध्ये जाते. आता ज्या भांड्यात पुरणपोळ्या ठेवलेल्या असतात नेमकं ते भांडं सरोजच्या हातून खाली पडतं, त्यामुळे सगळ्या पुरणपोळ्या खाली सांडतात. आता रोहिणी त्या गोष्टीचं खूपच भांडवल करून घेते आणि म्हणते की अगं सरोज वहिनी, तुला काही कळतं का, तू पुरणपोळ्या सांडवल्या आणि ह्या पुरणपोळ्या साध्या सुद्धा नव्हत्या, नैवेद्याच्या पुरणपोळ्या होत्या. रजनी म्हणते की आता काय करायचं, देवीला नैवेद्य कुठला दाखवायचा. त्याचवेळी सोहम सांगतो की इथं पुरणपोळ्या आहेत, कला वहिनीने स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या बनवल्यात. आबा म्हणतात की अरे वा, म्हणजे देवी आईने आपला नैवेद्य स्वतःच्या हातानेच बनवून घेतला वाटतं. कलाने मात्र तुळशीसमोर देवी आईचं नाव घेऊन देवी आईला नैवेद्य देखील दाखवलेला असतो. तर सर्वजण जेव्हा जेवायला बसलेले असतात तेव्हा आबा म्हणतात की मी प्रसादाची पुरणपोळीच खातो. मग अद्वैत म्हणतो की आबा तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहे, प्लीज तुम्ही नीट जेवून घ्या ना. आबा म्हणतात की बाहेर माझी नाचसून ही उपाशी आहे, त्यामुळे घास काय माझ्या तोंडी उतरणार नाही. त्यावर अद्वैत आबांना शब्द देतो की आबा तुम्ही काळजी करू नका, जेवेल ती. मग अद्वैत आता जेवणाचं ताट घेऊन बाहेर आलेला असतो आणि त्याच्यासोबत अंजू देखील असते. अंजू कलाच्या हातामध्ये ताट देत असते. तेव्हा कला म्हणते की नाही नकोय मला. अद्वैत अंजूला म्हणतो की अंजू, आतमध्ये आबा काय सांगत होते ग, की देवी आईचा प्रसाद सगळ्यांनी खायला हवा म्हणून. मग आता कला आबांचा शब्दांचा मान राखण्यासाठी त्या ताटातून थोडंसं खाते आणि एकच घास ती खाते आणि ताटाच्या पाया पडते. आबांच्या शब्दाखातर तिने केलेलं असतं, आबांचा शब्द काही तिने मोडलेला नसतो. तर अद्वैतने असं मुद्दाम बोललेलं असतं, अद्वैतने मुद्दाम हे सगळं केलेलं असतं कारण कलाने जेवण करावं म्हणून. यामध्ये कलाची काळजी कुठेच नसते. आबांनी जेवावं म्हणून कलाने जेवलं पाहिजे असा त्याचा अट्टहास असतो. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.